नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्णव आणि ईश्वरी किती छान तयार झालेले आहेत। दोघांनी एकमेकांसाठी सुंदर असे ड्रेस गिफ्ट केलेत। म्हणजे अर्णवसाठी तिने सूट आणलेला आहे, तर ईश्वरीसाठी अर्णवने छान अशी साडी आणलेली आहे आणि त्या साडीमध्ये ईश्वरी खरंच खूप सुंदर दिसत आहे। आणि अर्णवने या पार्टीमध्ये म्हणजेच या सक्सेस पार्टीमध्ये अर्णवने यशाचं सगळं क्रेडिट हे ईश्वरीला दिलेलं आहे। तर इकडे ईश्वरीने सुद्धा अर्णवला प्रपोज करण्याची पूर्ण तयारी केलेली आहे। पण नम्रता आणि वल्लरी यांच्या दोघींच्या मात्र पोटात दुखत आहे। त्यांनी खूप मोठा राडा घालायचं ठरवलंय। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे ईश्वरीने खूप सुंदर अशी साडी नेसलेली असते। सगळेजण पार्टीला जमलेले आहेत, पण तरीही एक गोष्ट मात्र सगळ्यांच्या लक्षात येते, ती म्हणजे आपण जी काही घाई करतोय ती थोडं कमी केलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटत आहे। कारण ज्या गोष्टी घडत आहेत त्या वाटतात तेवढ्या सोप्या नाही आहेत। कारण ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे त्यानुसार तरी आता अजूनपर्यंत ते जो माल आहे तो तिकडे फॉरेनला पोहोचलेला नाहीये। जोपर्यंत तो माल तिथे पोहोचत नाही तोपर्यंत या गोष्टींबद्दल काहीही नीट कळणार नाही असं सगळ्यांना वाटत असतं। तर इकडे अर्णवने सांगितलेलं आहे की आतापर्यंत इतके प्रॉब्लेम फेस केलेले आहेत, हेही प्रॉब्लेम हळूहळू पुढे सोडवले जातील असं अर्णवला वाटत आहे। आणि त्यामुळं अर्णव सुद्धा तेवढा जिद्दीने या सगळ्या गोष्टींसाठी तयार झालेला आहे। आणि मग मात्र इकडे ईश्वरी आणि अर्णव कशा पद्धतीनं हे सगळं मॅनेज करत आहेत। त्याचबरोबर ऑफिसमध्ये अर्णव आणि त्याचबरोबर अंजली या दोघांनीही केक कट करत सेलिब्रेशन केलेलं आहे। ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात। तर इकडे ईश्वरीने फोन केलेला असतो की हो, मला एक आउटफिट हवा आहे, अर्णव राजेश शिर्के यांच्यासाठी हवा आहे असंही सांगितलेलं असतं। आणि ती खूप खुश असते। या सगळ्या गोष्टींमुळे तिला खूप छान वाटत असतं। फायनली कुठेतरी मनासारखं होत आहे। अर्णव आणि ईश्वरी यांनी ही जी काही पार्टी ठेवलेली आहे त्याचा उद्देशही तोच आहे। अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात। इकडे आकाश मात्र नम्रताला प्रत्येक वेळेस बोलण्यासाठी तयार करत असतो। म्हणजे तिने बोललं पाहिजे म्हणून तो म्हणत असतो की माझं वॉलेट, माझा रुमाल, त्याचबरोबर माझा मोबाईल, हे सगळं तो बोलत असतो। आणि नम्रता मात्र वानसामानाची यादी करत असते। ती म्हणते, आकाश काय चाललंय तुमचं? हे सगळं मी तुमच्यासाठी ठेवलं इथं आणि तरीही तुम्ही प्रत्येक वेळेस का डिस्टर्ब करताय मला? तेव्हा आकाश म्हणतो, मी डिस्टर्ब नाही करत आहे तुला। तेव्हा नम्रता म्हणते, मग काय चालू आहे तुमचं? मी खूप वेळ झालं पाहते तुम्हाला असं नम्रता सांगत असते। तेव्हा आकाश म्हणतो की काय झालं? नम्रता म्हणते की सगळं आहे ना तिथं। खरं तर आकाशला नम्रताबरोबर बोलायचं असतं आणि नम्रताबरोबर बोलण्यासाठीच आकाशने हे सगळं केलेलं असतं। आणि आकाश तिच्याशी बोलण्यासाठी तिला या सगळ्या गोष्टी विचारत असतो। तेव्हा आकाश म्हणतो की तुला माहिती आहे का की फायनली आज ते डील कंप्लीट झालं। जी कन्साइनमेंट होती ती आम्ही पूर्ण केलेली आहे आणि दादाने शेवटी करून दाखवलं खरंच। तेव्हा नम्रता म्हणते, पाच झालं तुमचं जे काही चाललंय ना दादा पुरण, तुमच्या दादाचं कौतुक ते मला ऐकवत जाऊ नका। तेव्हा आकाश म्हणतो की का ऐकवायचं नाहीये? म्हणजे काय चुकीचं सांगितलं मी तुला याच्यामध्ये? जे दादाने पूर्ण केलंय त्याबद्दल मी तुला सांगतोय, मग प्रॉब्लेम काय आहे तुझा? तेव्हा नम्रता म्हणते की कसं आहे, तुमचा दादा काय आहे ना हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे, तरीही तुम्ही फक्त दादा दादा म्हणून त्यांच्या मागे पुढे करता। तुमच्या स्वतःचं असं काय आहे? घेतलं का त्यांनी बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये? कंपनीतलं महत्त्वाचं स्थान दिलंय का तुम्हाला कधी? केलाय का तुमचा विचार? असं सगळं बोललं जात असतं। तेव्हा मात्र आकाश म्हणतो की कसं आहे नम्रता, तुला ह्या गोष्टी कळणारच नाही आहेत आणि कळून घ्यायच्याही नाही आहेत तुला, हे मला माहिती आहे। कारण दादाने आजपर्यंत काय काय केलंय ना याबद्दल तुला माहीतच नाही आहे, त्यामुळे तू हे सगळं बोलत आहेस। कारण आत्तापर्यंत ज्या गोष्टी झालेल्या आहेत, ज्या पद्धतीने हे सगळं झालेलं आहे त्यावरून एवढं क्लिअर होतंय की दादाने स्वतःच्या हिमतीवर हे सगळं केलंय। आजही ईश्वरीने सपोर्ट केला आणि दादाने हे सगळं अचीव करून दाखवलं। ईश्वरीने नकार नाही दिला। इव्हन एवढंच काय तर ईश्वरी सुद्धा तिथं काम करू लागली। हे सगळं तो नम्रताला ऐकवत असतो आणि नम्रताला खूप राग येतो। नम्रता म्हणते की बस झालं, आत्तापर्यंत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आम्ही ज्या पद्धतीने ठरवलेल्या आहेत त्या पद्धतीनेच झाल्या पाहिजेत असं तिला वाटत असतं। पण इकडे आकाश मात्र तिला बोलत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, तुला वाटत असेल की तू ज्या पद्धतीने करशील त्या पद्धतीने सगळं मॅनेज होईल, पण नाही, असं काहीही होणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे असं इकडे आकाशला ती सांगत असते। आकाश म्हणत असतो की हे बघ, तुला जे वाटतंय ना त्यापेक्षा पण काहीतरी चांगल्या गोष्टी सुद्धा घडलेल्या आहेत
आणि त्यामुळं त्याचा विचार कर असं सांगितलं जात असतं. इकडे ऑफिसमध्ये आता अर्णव आणि अंजली येतात. सगळेजण टाळ्या वाजवत त्यांचं स्वागत करतात. फायनली ती कन्साइनमेंट पूर्ण झालेली आहे म्हणून सगळे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स सगळे तिथे जमलेले आहेत, स्टाफ आहे आणि त्यांच्या सगळ्यांच्या समोर आता अर्णव आणि अंजलीला सगळेजण कौतुक करत असतात. अर्णव आणि अंजलीचं कौतुक करून झाल्यानंतर ते सांगत असतात की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या अशा पद्धतीने झालेल्या आहेत. मग अंजली सांगते की आज आपण कन्साइनमेंट पूर्ण केलेली आहे, त्यासाठी हे केक कटिंग करायचं आहे, त्यांनी केक आणलेला आहे. आता हे ऐकल्यानंतर अर्णव म्हणतो की खरंच हे सगळं झाले ना ते फक्त तुमच्या सगळ्यांच्या कृपेमुळं, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत होते आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी घडू शकलेल्या आहेत असं सांगितलं जात असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की कट केला जातो केक, केक कटिंग होतं आणि छान पद्धतीनं सगळं सुरळीत चाललेलं असतं. हे जेव्हा घडत आहे तेव्हा सगळेजण तिथं आहेत. मग अर्णव सांगत असतो की हो, बोर्ड ऑफ डिरेक्टर सॉरी म्हणत असतात तेव्हा त्यांना तो म्हणतो की नाही, उलट तुम्ही नाही म्हणालात म्हणून मी हे सगळं स्वतःच्या हिमतीवर करू शकलो, अन्यथा मला तरी शक्य होतं का, असं म्हणत आता इकडे अर्णव सगळ्यांचं कौतुकच करत असतो. सगळ्यांना सांगत असतो की काहीही झालं तरीही आत्तापर्यंत हे सगळं जे आहे ते क्रेडिट सगळ्यांना दिलं जात असतं. सगळ्यांचं कौतुक करून तो सांगत असतो की हे सगळं जे काय आहे तुमच्या सगळ्यांमुळं, आपल्या कंपनीच्या एम्प्लॉईजमुळं, वर्कर्समुळं हे सगळं झालेलं आहे. त्यामध्ये स्पेशली शिंदे सर आणि त्यांची टीम, त्यांचं कौतुक केलं पाहिजे, कारण एवढ्या शॉर्ट नोटीसवर त्यांनी हे सगळी करायची तयारी दाखवली आणि या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने मॅनेज केल्या असं अर्णव सांगत असतो. शिंदेंनासुद्धा खूप छान वाटत असतं, कारण त्यांना ज्या पद्धतीने सांगण्यात आलेलं होतं, सांगितलेलं होतं, त्या पद्धतीनं सगळी कामं अगदी चोख अशी पार पडलेली असतात. तर इकडे अर्णव सगळ्यांचं कौतुक करत आहे, अंजलीसुद्धा तिथं आहे आणि मग मात्र अर्णव म्हणतो की काही झालं तरीही आत्ता सध्या या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना माहीत आहेत. त्यामुळे आपण एक छोटंसं सेलिब्रेशन ठेवलेलं आहे, तुम्ही सगळेजण होता म्हणून. अर्णव म्हणतो की त्या दिवशी तुम्ही मला स्पष्टपणे नकार दिला नसता तर आज हे सगळं करण्याचं धाडस माझ्यामध्ये आलं नसतं. हे सगळं होऊ शकलंय ते तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे होऊ शकलेलं आहे, तुम्ही सगळेजण सोबत होता म्हणून होऊ शकलेलं आहे असं अर्णव सांगत असतो. तेव्हा बोर्ड ऑफ डिरेक्टरमधील एक सर आहेत, ते म्हणतात की कन्साइनमेंट पूर्ण झालेली असली तरीही आपलं डील अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही आहे. जोपर्यंत माल त्यांच्याकडे पोहोचत नाही आहे तोपर्यंत या गोष्टी आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे आता माल अजून फॉरेनला पोचलेला नाही आहे, मध्येच जर काही गोंधळ झाला तर मात्र अर्णव आणि ईश्वरीची वाट लागणार आहे, हे मात्र तेवढंच नक्की आहे. आता अर्णव घरी आलेला असतो. अर्णवने ईश्वरीसाठी सुंदर अशी साडी डिझाईन करून घेतलेली असते. अर्णव विचार करत असतो की ह्या सगळ्या गोष्टी आपण कशा मॅनेज करणार आहोत. मी सिंदूरला जे हवं आहे ते मला तिला द्यायचं आहे हे सुद्धा सांगितलं जात असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता अर्णव म्हणत असतो की नाही, मी सिंदूरला प्रपोज करणार आहे, आज काहीही झालं तरीही मी सिंदूरला प्रपोज करणार आहे असं अर्णवचं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे अर्णव प्रपोज करण्याची प्रॅक्टिससुद्धा करत असतो आणि नेमकं त्याच वेळेस आता अर्णव ह्या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस करत असतो आणि मग हातामध्ये गुलाबाचं फूल घेऊन गुडघ्यांवरती बसून आपण प्रपोज करणार आहोत असं तो सांगत असतो. आणि नेमकं घडतं असं की जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात तेव्हा मात्र ईश्वरी तिथे येते आणि म्हणते, काय झाले सरांना, हे असं काय करतायत, म्हणजे काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना, असं लक्षात आलेलं असतं. आणि मग ती अर्णवकडे येऊ लागते, अर्णवला विचारत असते. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की नाही, काही नाही, मी हे करतो, स्ट्रेचिंग करतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, अहो बंद करावं हे असलं सगळं, परत ते पाय घेऊन लंगडत लंगडत चालणार तुम्ही सगळ्या माणसांच्या समोर, अर्थ नाही आहे ना त्या गोष्टीला, असं सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघंही आता बोलत आहेत. ईश्वरी तिथं आलेली आहे. ईश्वरीला असं वाटत आहे की आपण काही करून यांना कसंही गंडवू शकतो असं ईश्वरीला वाटत असतं आणि म्हणूनच ईश्वरी अर्णवला बोलत असते. तेव्हा अर्णव म्हणतो की काय चाललंय मी सिंधू. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, हा आउटफिट तुमच्यासाठी मी डिझाईन करून घेतला आहे. आता हे ऐकल्यानंतर मात्र इकडे धक्का बसलेला असतो, तो म्हणजेच अर्णवला. आता मी सिंदूरने माझ्यासाठी काय आणलं आहे,
आणि जर ते आवडलं नाही तर नाही कसं म्हणायचं, या सगळ्या गोष्टींचा विचार सुरू झालेला असतो. तर अर्णव आणि ईश्वरी दोघंही आता पाहत आहेत. ईश्वरी म्हणते, सर आवडलं का? अर्णवला ईश्वरीने आणलेला सूट आवडलेला असतो का हे विचारलं जात असतं. आणि तेव्हा मात्र ईश्वरीला अर्णव सांगतो की हो, खूप आवडला. तेव्हा ईश्वरी म्हणते की ठीक आहे, तुम्ही तयार व्हा, आता तयार व्हावं, उशीर होतो आपल्याला, असं ईश्वरी सांगत असते. आणि तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की हो, असं म्हणत अर्णवने आता ईश्वरीला ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत बोललेला असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता नम्रताने सगळी तयारी केलेली असते. नम्रताने सगळ्या गोष्टी अगदी हुशारीने केलेल्या असतात. आणि मग तिथे आता वल्लरी येते. वल्लरी हे सगळा गोंधळ पाहत असते. वल्लरीला किती आगाव आहे ते आपल्याला माहितीच आहे, कारण तिला यांच्या घरातलं सुख बघवत नाही आहे हे सुद्धा तेवढंच माहिती आहे. आणि मग मात्र वल्लरी तिथे येते आणि वल्लरी म्हणते की हे सगळं काय चाललं आहे, काही झालं तरीही हे सगळं सहजासहजी मला होऊ द्यायचं नाही आहे, कारण हे जी पार्टी ह्याच्यामध्ये काही राडा नाही झाला तर त्या ईश्वरीला माझ्यापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही, कारण त्या रमाकांतच्या खुणाच्या बाबतीत खूपच ती पॉझिटिव्ह आहे, त्यामुळं मला या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे, असं नम्रताच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे नम्रता तिथे किचनमध्ये असते आणि वल्लरी म्हणते की चला, म्हणजे आपण आपल्या पद्धतीने जे प्लॅन केलेलं आहे त्या पद्धतीने करून बघूया, असं चालू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे नम्रताकडे ती येते आणि म्हणते, काय गं नम्रता, झाली सगळी तयारी? तेव्हा नम्रता म्हणते की हो झाली. मग ती म्हणते की अगं खरंच, म्हणजे तू व्यवस्थित खात पित नाही आहे का आत्ता, काही झालं आहे का, काही प्रॉब्लेम आहे का, असं ती विचारू लागते. तेव्हा मात्र इकडे नम्रता म्हणते की नाही, काही नाही झालेलं, नाही अगं जरा बारीक झालीस ना म्हणून विचारलं, तू खात पित नाही आहेस का नीट? तेव्हा नम्रता म्हणते नाही, ते डाएट चालू केलं आहे ना म्हणून असेल कदाचित, बाकी असं काही नाही आहे, असं नम्रताने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा ती म्हणते की अगं काय चाललं आहे हे सगळं, तुम्ही किती दिवस असे राहणार आहात, म्हणजे तुम्ही स्वतःचा काही विचार करणार आहात का नाही? नम्रता म्हणते हो बरोबर आहे, स्वतःचा विचार करावा लागणार आहे, पण हे तुमच्या मुलाला कोण समजून सांगणार आहे, कारण तो तर आदर्श पुतळा आहे, असं तिचं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता इकडे वल्लरी म्हणते, अगं पण तुम्ही तुमचं सुरू करा ना, तुमचं क्लाउड किचन आहे त्या रिलेटेड काहीतरी सेटअप सुरू करा, असं ती सांगत असते. आणि मग मात्र नम्रता म्हणते की हो बरोबर आहे. तर वल्लरी म्हणते तू समजव ना आकाशला, आकाश ऐकेल तुझं, असं आता वल्लरीने स्वतःहून यायला सांगितलेलं असतं की तू आकाशला सांग आणि तुमचं सेटअप सुरू करायचं बघ. असं म्हटल्याबरोबर आता नम्रता पण कशी आहे ते आपल्याला चांगलंच माहिती आहे, जरा कोणी गोड बोललं की ती त्यांच्या बाजूने विचार करते, म्हणजे आजपर्यंत तिच्यासाठी ज्या व्यक्तीने जे काही केलेलं आहे त्याची तिला जाणीव नाही आहे, हे इथे पाहायला मिळत आहे. तर इकडे वल्लरीची ही नाटकं सुरू आहेत आणि वल्लरीने नम्रताच्या डोक्यात एक भुंगा सोडलेला आहे आणि आता नम्रता टेन्शनमध्ये आहे. इकडे ईश्वरी म्हणत असते की खरंच अर्णव तेवढ्यातच कपडे चेंज करून येतो आणि ईश्वरी अर्णवकडे पाहू लागते. अर्णव खरंच खूप गोड दिसत असतो असं म्हणत ईश्वरी त्याचं कौतुकसुद्धा करू लागते. आणि तिच्या डोक्यात फक्त एकच असतं की काही झालं तरीही आजचा कार्यक्रम चांगला असा पार पडला पाहिजे, असं तिच्या डोक्यात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे ईश्वरी म्हणत असते की अर्णव सरांना आवडेल ना मी घेतलेला सूट, आणि अर्णव तो सूट घालून बाहेर येतो आणि ईश्वरीला म्हणू लागतो की कसा दिसतो मी. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की छान दिसतोय, आणि असं म्हणत ईश्वरी कौतुक करू लागते, अर्णवची नजर काढू लागते आणि म्हणते की खरंच खूप छान दिसतोय. अशी ईश्वरीला भारी वाटत असतं की या सगळ्या गोष्टींमध्ये अर्णवने तिनं घेतलेला सूटसुद्धा आवडीनं घातलेला आहे. तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं की असं काही होईल, पण इकडे ईश्वरीने घेतलेला सूट अर्णवने आवडीनं घातलेला आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की माझ्याकडे पण एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी. ईश्वरी म्हणते कसलं सरप्राईज आहे, काय आहे तुझ्याकडून आता? तेव्हा अर्णव म्हणतो की कळेल लवकरच, थांब जरा, असं अर्णव सांगत असतो. आणि तो तिला ती साडी गिफ्ट करतो जी तिनं आणलेली आहे ती, आणि एवढंच काय तर तिला तेही सांगतो की आत्ता आवरून तयार हो आणि मला बघायचं आहे तुला कशी वाटते ती साडी, असं त्याने सांगितलेलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते हो मी तयार होते, पण तुम्ही इथून गेला पाहिजेत ना, तुम्ही इथून नाही गेलात तर मी तयार कशी होणार, असं ती सांगत असते. तेव्हा अर्णव म्हणतो की ठीक आहे, असं म्हणत अर्णव सांगू लागतो की चालेल मी पाहतो. असं म्हणत ईश्वरीने अर्णवला आता रूमच्या बाहेर जायला सांगितलेलं असतं.
आणि ईश्वरी लाजत असते, हसत असते. या सगळ्या गोष्टींमुळं ईश्वरीला छान वाटलेलं असतं आणि अर्णवसुद्धा तिच्याकडे तेवढ्याच प्रेमाने बघत असतो, तिची तेवढीच काळजी घेत असतो. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र अर्णव आणि ईश्वरी दोघंही आता एकमेकांच्या समोरासमोर उभे आहेत. आणि गिफ्ट दिल्यानंतर ईश्वरीला तर खूप आनंद झालेला असतो. ईश्वरी म्हणत असते की हे सगळं माझ्यासाठी आणलंय. ईश्वरीला छान वाटतं. तेव्हा अर्णव म्हणतो की तयार हो आणि खाली. आता ईश्वरीचं असं म्हणणं आहे की मग तुम्ही जोपर्यंत खाली जाणार नाही तोपर्यंत मी तयार होऊ शकत नाही आहे. अर्णवच्या लक्षात आलेलं नसतं. शेवटी अर्णव म्हणतो की हो हो चालेल असं म्हणत अर्णव हा खाली गेलेला असतो आणि इकडे ईश्वरी तयार होत असते. आता ईश्वरीच्या डोक्यात पण एकच सुरू आहे, ते म्हणजे की अर्णवला मनातलंच सांगायचं कसं. म्हणजेच या सगळ्या गोष्टी घडत आलेल्या आहेत आणि मग पुढे काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि ईश्वरी मात्र छान तयार होते. सगळेजण खाली असतात. अंजलीला पाहून मामा अंजलीचं कौतुक करत असतो. मामासुद्धा छान तयार झालेला असतो. सुंदर असा सूट घातलेला असतो. वल्लेरीने डिझायनर साडी, नम्रताने डिझायनर साडी, सगळे छान झालेले असतात. आणि आकाशसुद्धा तिथे असतो. आकाशसुद्धा येणाऱ्या प्रत्येक क्लायंटला तो भेटत असतो आणि त्यांना तिथे आदरातिथ्य करत असतो. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी आता छान तयार होते आणि ईश्वरीची सगळेजण वाट बघत असतात. ईश्वरी काय अजूनपर्यंत खाली आलेली नसते. आणि मग आकाश, अंजली, त्याचबरोबर मामा आणि कोपऱ्यात उभं राहून हे सगळं दृश्य बघणारी वल्लरी हे सगळेजण तिथं असतात. आणि ईश्वरी मात्र आता छान तयार होत असते. तिच्या डोक्यात एकच आहे की मी अर्णव सरांना असं प्रपोज करू का, म्हणजे मी त्यांना आय लव्ह यू म्हणू का. नाही नको, ते साधं वाटतं. तेव्हा अर्णव म्हणतो की मी सिंदूर झालं नाही आहे का तुझं. दरवाजाच्या बाहेर अर्णव उभा आहे. खाली हॉलमध्ये पार्टी आहे, ते कसं दिसतं. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही तुम्ही जा खाली, मी येते आवरून. असं ईश्वरीने सांगितल्यामुळं अर्णव आता निघालेला असतो. आणि त्याचबरोबर अर्णवच्या डोक्यात एवढंच सुरू आहे की काही झालं तरीही मुलींना कुठल्या ईश्वरीला कोणती गोष्ट कमी पडता कामा नये. आता ईश्वरी जेव्हा आलेली असते अर्णव सगळ्यांच्या समोर स्टेजवर येतो आणि सगळ्यांना सांगू लागतो की या सगळ्या गोष्टीचं खरं कौतुक जातं ते म्हणजे माझी बायको मिस इंदोर म्हणजेच मिसेस ईश्वरी राजे शिर्के, हिला या सगळ्या गोष्टीचं क्रेडिट जातं आणि तिच्यामुळे हे सगळं पॉसिबल होऊ शकलेलं आहे असं अर्णव सांगत असते. सगळ्यांच्या समोर त्याने यशाचं श्रेय हे ईश्वरीला दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की काहीही असलं तरीही या सगळ्या गोष्टी तुझ्यासाठी आहेत आणि हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. स्टेजवर ईश्वरीला बोलवलं जातं आणि स्टेजवर बोलावून अर्णव तिचं कौतुक करत असतो. तेव्हा मात्र इकडे सगळेजण खाली आहेत, ते पाहत असतात. मीडिया तिथं आहे, मीडियानं सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या असतात. आणि इकडे ईश्वरी आणि अर्णव यांचा जोडा शोभून दिसत आहे. ईश्वरीसुद्धा अर्णवला छान पद्धतीने तिथे बोलत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.